नमस्कार, सगळ्यांचं स्वागत आहे ॲडव्हान्स ऑप्शन चेनच्या चॅनल वरती. तर आपण करणार आहोत निफ्टीचा अनालिसिस. टाइम झाला 9:30 आणि आजची डेट आहे 27 जुलै. एक्सपायरी 28 जुलैची डेट आहे, 27 जुलै. चला, तर सगळ्यात पहिलं आपण काय चेक करणार? शिफ्टिंग चेक करणार. शिफ्टिंग मध्ये काय दिसतंय? रेजिस्टन्स साईडला चेक केलं तर 23,900 वरनं 23,950 दिसतंय. 9:16 शिफ्टिंग आहे, तिला आपण कन्सिडर नाही करणार. म्हणजेच माझा रेजिस्टन्स कुठं आहे? 23,950 वरती. कोणामुळे? तर ओवाय चेंजमुळे. आता आपल्याला चेक करायचं बाकीच्या दोघांचं पर्सेंटेज काय होत आहे. कुठल्या साईडला चेक करणार? सगळ्यात पहिलं 23,950 ला चेक करूया. तिथं व्हॉल्यूम यायचा प्रयत्न करतोय का? तर व्हॉल्यूम फ्लॅट आहे आणि ओवाय पण फ्लॅट आहे. तर त्याच्यावरती चेक करूया 24,000 काय ओवाय चेंज जायचा प्रयत्न करतो का? तो पण इन्क्रीजिंग टू फ्लॅट. म्हणजेच रेजिस्टन्सचा ओवाय आहे आपला 23,950 वरती. आता चेक करूया 23,900 वरती पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे, तर इकडे पर्सेंटेज ग्राफ फ्लॅट आहे. म्हणजेच आपला रेजिस्टन्स 23,950 वरती आहे. आपल्याला चेक करायचं एकतर तो वरती इन्क्रीजिंग व्हायला पाहिजे किंवा व्हॉल्यूम आणि ओवायचं पर्सेंटेज इन्क्रीजिंग झालं पाहिजे खालच्या साईडला, म्हणजेच रेजिस्टन्स साईडनी बेरिश प्रेशर येऊ शकतो. आता येऊया सपोर्ट साईडला. सपोर्ट साईडला काय दिसतंय? तर सपोर्ट साईडला शिफ्टेड फ्रॉम टॉप दिसतंय 23,950 वरून 23,900. 9:17 या पण शिफ्टिंगला आपण कन्सिडर नाही करणार. का नाही करणार? कारण 9:20 नंतरच्या शिफ्टिंगला कन्सिडर करतो. म्हणजेच सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. कुठे आहे? 23,900 वरती. 23,900 वर सपोर्ट स्ट्रॉंग आहे, व्हॉल्यूम ओवाय आणि ओवाय चेंज मुळे. आता त्याचा पर्सेंटेज ग्राफ आपण चेक करूया. दोन्ही साईडला मला येलो येलो बॉक्स दिसतोय. तो पर्सेंटेज ग्राफ इन्क्रीजिंग आहे का डिक्रीजिंग आहे? 23,800 चेक करूया तर डिक्रीजिंग आहे, त्याच्यामुळे सपोर्टला काही प्रॉब्लेम नाहीये. आता वरती चेक करूया. वरती काय इन्क्रीजिंग दिसतोय का? इकडे पण फ्लॅट आहे. म्हणजे सपोर्ट माझा स्ट्रॉंग आहे. 23,950 वर चेक करूया. व्हॉल्यूम 71% दिसतोय, इथे पण फ्लॅट आहे. म्हणजे 9:30चा टायमिंग आहे. आता मार्केट कुठे आहे? तर मार्केट आहे 23,950च्या रेंज मध्ये. आता मार्केटमध्ये आपण काय काय ट्रेड प्लॅन करू शकतो? माझा ट्रेड प्लॅन होईल 23,900च्या सपोर्ट वरनं 23,950च्या रेजिस्टन्स वरनं. कधी करणार? जर इकडे व्हॉल्यूमचा पर्सेंटेज इन्क्रीजिंग दिसला 23,950 वरती तर मी करणार. अन्यथा 24,000च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड मी प्लॅन करणार आहे. तर आपण काय करायचं? 3-3 मिनिटं पुढे जाऊया. लेवल वरती आल्यानंतर डाटा चेक करूया. डाटामध्ये काय दिसतंय? डाटामध्ये आता 23,950 वरती व्हॉल्यूमचे 91% वाढताना दिसते. व्हेरी गुड. लेवल टच झाल्यानंतर चेक करूया आपण. 23,950च्या रेजिस्टन्सला टच झालेला आहे. 23,950च्या रेजिस्टन्स वरनं पुढचा ट्रेड बनू शकतो का? नाही बनू शकत. का नाही बनू शकत? 91% 24,000 वरती झाले, म्हणजेच वरती पर्सेंटेज वाढताना दिसते. त्याच्यामुळे इथनं पुढचा ट्रेड नाही बनू शकत. आपण काय करूया? कॉलचा ट्रेड करणार होतो 23,900च्या सपोर्ट वरनं, पण त्याची सपोर्टची विकनेस मला वरती वाढताना दिसते. कुठे? 23,950 वरती. चला, व्हेरी गुड. 24,000 वरती पण चेक करूया का पर्सेंटेज इन्क्रीजिंग आहे का? आधी फ्लॅट होते, आता थोडेसे इन्क्रीजिंग झाले आणि आता थोडेसे डिक्रीज झाले. म्हणजे तो इन्क्रीजिंग टू फ्लॅट आहे. आपल्याला पाहिजे 24,000 वरती जर पर्सेंटेज वाढताना दिसला तर आपण 23,950च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड करणार आहे. ह्याच्या मागचं कारण काय? हा सपोर्ट 23,900 सपोर्ट होणार, हा SW झाला पाहिजे. आपण SW/2 च्या लेवलवरनं ट्रेड करू शकतो ऍज TOTच्या हिशोबाने. चला, तर प्ले करूया. रनिंग कॅन्डलचं ट्रेड नाहीये, आपल्याला कॅन्डल क्लोजिंगची वाट बघायची. कॅन्डल लेवलच्या वरती क्लोज झालेली, पण आता माझ्या सपोर्टचा जो पर्सेंटेज ग्राफ होता तो कमी होताना दिसतोय. पर्सेंटेज ग्राफ डिक्रीज होत आहेत. पर्सेंटेज सपोर्टचं डिक्रीजिंग होत आहे, म्हणजेच मला 23,900ची वाट बघावी लागेल. सरळ सरळ हिशोब आहे, दुसरा काय पर्याय नाही. रेजिस्टन्स मध्ये काय झालंय? रेजिस्टन्स मध्ये 23,950 वरती रेजिस्टन्स स्ट्रॉंग झालेला आहे. त्याची वीकनेस जी वरती होती ती 91% पासून 86% झालेली आहे. आता इकडे खाली चेक करूया, काय इकडे पर्सेंटेज वाढताना दिसते का? तर इकडे पर्सेंटेज ओवाय चेंज आणि ओवाय वाढताना दिसतोय आणि व्हॉल्यूम 99% झालेला दिसत आहे. म्हणजेच रेजिस्टन्स खाली प्रेशर करताना दिसत आहे. मग इथनं आपण पुढचा ट्रेड बनवू शकतो का? नाही बनवू शकत. ऍटलिस्ट 23,950 किंवा 24,000. कारण 24,000 का म्हणतो मी? कारण वरती पर्सेंटेज अजून भरपूर आहेत. आपल्याला सपोर्ट साइडने बुलिश प्रेशर पाहिजे कॉलच्या ट्रेडसाठी. मार्केट साइडवेज मध्ये चाललेलं दिसत आहे मला.
मार्केट आले 23,950च्या रेजिस्टन्सला. थोडस बॅक घेतो. रनिंग कॅन्डलचा ट्रेड बनत नाही. रेजिस्टन्सला आपण मार्केट रेजिस्टन्स वरनं पुढचा प्लॅन करत होतो, तो प्लॅन परत ड्रॉप करावा लागेल. का ड्रॉप करावा लागेल? व्हॉल्यूम जो आलेला होता परत तो वरती गेलेला आहे आणि 24,000वरती 98% ओवायची यांची झालेली आहे. आता इथनं मी पुढचा ट्रेड तर नाहीच करू शकत. कॉलचा ट्रेड प्लॅन पण नाही करू शकत. का नाही करू शकत? कारण सपोर्टची वीकनेस वरती दिसत नाहीये. जोपर्यंत वीकनेस वरती येणार नाही तोपर्यंत मी कॉलचा ट्रेड प्लॅन करू शकत नाही. कारण सपोर्टच्या पासून जेवढं लांब जाऊन आपण ट्रेड घेणार तेवढे एसएल जाण्याचे चान्सेस असतात. सपोर्टची जर विकनेस 24,000वर आली तर आपण 24,000च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड प्लॅन करणार आहोत. 23,950 वरती पर्सेंटेज येताना दिसत आहे, पण मला 24,000वरती पाहिजे आहे. आणि 24,000वरती ज्या वेळेस सपोर्ट इकडनं शिफ्टिंग इकडे दाखवत असेल, सपोर्ट ज्यावेळेस शिफ्टिंग टुवर्ड स्टॉप असेल आणि रेजिस्टन्सची इथली वीकनेस कमी झाली पाहिजे, तिघांची वीकनेस कमी झाली तरच मी कॉलचा ट्रेड प्लॅन करणार, नाहीतर नाही करणार. आता पर्सेंटेज चांगले कमी झालेले आहेत. व्हॉल्यूम इकडे बघितलं तर ओवाय चेंज 84 झालाय, व्हॉल्यूम 87 झालाय. अजून थोडेसे पर्सेंटेज जर कमी झाले तर आपण 24,000च्या सपोर्ट वरनं कॉलचा ट्रेड करू शकतो. सपोर्टची वीकनेस मला अजून 73% आहे, ही वाढताना दिसली पाहिजे. आणि सपोर्ट खालनं 23,900 वरनं 23,950ला शिफ्ट झालाय ओवाय चेंज मुळे आणि 96% ओवाय आहे आणि व्हॉल्यूम पण 90% झालाय. म्हणजे सपोर्ट खालनं वरती यायचा ताकद करत आहे. पर्सेंटेज किती आहे? पर्सेंटेज खूप कमी आहेत. पर्सेंटेज आपल्याला इन्क्रीजिंग पाहिजे. कॅन्डल लेवलच्या वरती क्लोज झाले. पर्सेंटेज किती आहे? 74 आणि 58. नाही, तेवढं पर्सेंटेज वरती नाही करू शकत आपण. कॅन्डल लेवलच्या वरती क्लोज झालेले, रिटेस्ट पण दिलेले, पण पर्सेंटेज अजून पण तेवढं नाहीये जेवढं मला पाहिजे. त्याच्यामुळे आता पण माझा कॉलचा ट्रेड नाही बनू शकत. आता पर्सेंटेज जास्त झालेले, पण आता रिटेस्ट भेटला तर मी हा ट्रेड करू शकतो. पण माझा टाइम माझ्या अगेन्स्ट गेलेला आहे, 2 वाजून गेलेले आहे. त्याच्यामुळे माझा आज काही सेफ ट्रेड झालेला नाहीये. त्याच्यामुळे माझा नो ट्रेड आहे. तर तुम्ही काय काय ट्रेड केले ते आम्हाला इव्हनिंग वेबिनार मध्ये भेटूया. बाकीचे आपण तिथे तुमचे ट्रेड डिस्कस करू शकतो. तुमचे काही क्वेरीज असेल तर त्याच्यासाठी तुम्हाला काय करायचंय? इव्हनिंग वेबिनारला जॉईन करायचे. इव्हनिंग वेबिनारसाठी होम पेज वरती यायचंय. होम पेज वर आल्यानंतर फ्री इव्हनिंग वेबिनारची लिंक दिसेल, इथे तुम्ही जॉईन करू शकता. गेट नोटिफिकेशन वरती क्लिक केलं तर तिथे तुम्हाला व्हॉट्सअप चॅनल येईल, तिथे तुम्हाला बाकीचे डिटेल्स पण भेटतील, लिंक पण भेटेल. एओसीचा जर तुम्हाला कोर्स करायचा असेल, त्याला जर शिकायचं असेल व्यवस्थित, तर एक्सप्लोर कोर्सेस वर क्लिक केल्यानंतर तुम्हाला एओसी अकॅडमीचं पेज ओपन होईल. एक एओसी अकॅडमी पेज ओपन झाल्यानंतर पुण्यामध्ये 30 जुलैला एक बॅच चालू होणार आहे, त्याच्यामध्ये तुम्ही एनरोल करू शकता. त्याची माहिती जर तुम्हाला हवी असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. माझा नंबर 8149459525 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता. बाकीच्या इथे पण कोर्सेस चालू आहे, हैदराबादमध्ये, मुंबईमध्ये आणि जयपूरमध्ये पण होणार आहे. तर त्याची जर माहिती हवी असेल तर तुम्ही काय करू शकता? सपोर्ट नंबरला कॉल करू शकता. सपोर्टचा नंबर आहे 9953262262 या नंबरवरती कॉन्टॅक्ट करू शकता, किंवा त्या मेंटॉरला, त्या सेंटरच्या मेंटॉरला तुम्ही कॉन्टॅक्ट करून डिटेल्स घेऊ शकता. भेटूया इव्हनिंग वेबिनार मध्ये. धन्यवाद. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.